नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं जे रीडिंग आहे सिंगल रीडिंग आहे आणि त्याचा विषय आपण स्पिरिट गाईडनाच विचारणार आहोत. समवन इज कमिंग इन सूनर दॅन यू थिंक. तुमच्या आयुष्यात कोण येणार आहे ते आज आपण पाहायचे. सो मी इथे फाईल प्रिपेअर करते, आपण रीडिंग करू. सॉरी, हे सिंगल रीडिंगच आहे त्यामुळे प्रश्न येत नाही. मी कार्ड्स रेडी करते आणि सो आपण कार्ड्स ड्रॉ करूया. आपला विषय आहे समवन इज कमिंग इन सूनर दॅन यू थिंक. म्हणजे तुम्हाला कल्पनाही नाही इतक्या लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये कोणतरी येणार आहे. सो ही कोण व्यक्ती आहे त्याचं आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी मी आता कार्ड्स ड्रॉ करते. हे सिंगल रीडिंग आहे, टाईमलेस रीडिंग आहे. सो हे जेव्हा कधी तुम्ही या व्हिडिओला सामोरे जाल त्या पिरियडला ते लागू आहे. हा टाईम ओरॅकल आहे, हा सेल्फ मेड डेक आहे. सो नंतर आपण ती व्यक्ती साधारणतः कधी येणार आहे त्याचा विचार करताना आपण ह्या डेकचा वापर करणार आहोत. सो सध्या तरी हा मी साईडलाच ठेवते. यावरून काही कार्ड्स घेते मी. सो इथे हे कार्ड आहे, हे कार्ड मला खुणवतं आहे आणि हे कार्डसुद्धा. इनफॅक्ट बरीच कार्ड्स आहेत निघालेली. सो यामधले 2 कार्ड्स घेते. हां सो हे पहिलं कार्ड आहे, अ टाइम टू गिव्ह रॅदर दॅन टेक. हे कार्ड आहे. लेसन फ्रॉम द पास्ट. फ्युरी. Two of Keys, the Treasure. The Will, Wisdom and Mind. Mountain, major challenge to overcome. Dolphin, financial gain and usually coming from something you did in the past. August. Hammock, taking vacation or physically or mentally. Rat, someone working against you behind your back. Broken bridge, unsuccessful outcome to a problem. Hidden secrets can harm you. स्कलचं कार्ड आहे, लव्हचं कार्ड आहे आणि हे ट्युलिप, ग्रेट पॅशन. हे कार्ड्स आहेत. जो आपला विषय आहे त्याचं आणि इथे मला काही कनेक्शन असं दिसत नाही आहे. लेट्स सी, कदाचित टॅरो कार्ड्स नंतर आपल्याला कळून शकेल, क्लॅरिटी येऊ शकेल.
हे लवचं कार्ड आलं आहे, त्यावर थोडंसं एक जाणवते. सो आपण काय करू, आधी टॅरो कार्ड्स पाहूया आपण. द फूलचं कार्ड आहे. नेक्स्ट कार्ड 10 ऑफ स्वॉर्ड्स आहे. द लवर्सचं कार्ड आहे. द व्हील ऑफ फॉर्च्यून. द हर्मिट. 9 ऑफ कप्स. हाय प्रिस्ट्रेस. द क्वीन ऑफ स्वॉर्ड्स. आणि बॉटम ऑफ द डेक द स्टार. आता आपला विषय आहे समवन इज कमिंग इन सूनर दॅन यू थिंक. सो कोणतरी व्यक्ती आहे, समथिंग इज कमिंग असं नाही आहे, समवन इज कमिंग सूनर दॅन यू थिंक. सो कोणतरी व्यक्ती, एक रिलेशनशिप संबंधी आहे. लव्ह रिलेशनशिप असू शकतं. लव्हचं कार्ड आहे इथे. हे फ्युरी काय सांगताय ते पाहूया. Lesson from the past, a formative experience. One should know better. Something coming to bite one. Looking to the past to see the future. Understanding one's ancestors. Discovering the true history. Chickens coming home to roost or elders. Maybe कदाचित जी कोणी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार आहे ना, त्याचं तुमच्याशी पास्ट लाईफची कनेक्शन आहे, किंवा मे बी तुमच्या पास्टशी मे बी चाइल्डहूड असू शकतं, चाइल्डहूड कनेक्शन असू शकतं, किंवा मग पास्ट लाईफ कनेक्शन, सोलमेट असं कनेक्शन असू शकतं. आता फ्युरीचं कार्ड काय दाखवतं बघा. फ्युरीचं मिनिंग आहे द सडन अँगर, राईटेस्ट ऑर अदरवाईज. सीइंग रेड, स्पिनिंग आउट ऑफ कंट्रोल, अ पाथ ऑफ डिस्ट्रक्शन्स, व्हायलंट आउटबर्स्ट, wrath, one motivated by and someone prone to rage. सो हे लवर्सचं कार्ड तर दाखवतं की नवीन रिलेशनशिप सांगता येईल, आणि लव्हचं कार्ड सुद्धा न्यू रिलेशनशिप सांगता येईल. कदाचित तुम्हाला त्या गोष्टीची, त्या व्यक्तीबद्दल काही माहीत नसावं. हाय प्रिस्ट्रेस सांगतं बऱ्याचशा गोष्टी सिक्रेटिव्ह आहेत, स्टील सिक्रेटिव्ह आहेत. पण एक व्हील ऑफ फॉर्च्यून, आता एक नशिबाचे चक्र फिरलं आहे म्हणा, किंवा काय. 10 ऑफ स्वॉर्ड म्हणजे एक अगोदरचा पिरियड, काहीतरी ब्लॅक पिरियड फेस केला असेल तुम्ही. त्यातून एक मे बी रिलेशनशिपच्या बाबतीत, पण बाकी कुठले कप्स फार नाही आहेत. एक 9 ऑफ कप्सच कार्ड आहे. सो कुठलं तरी इमोशनल ट्रॉमा मे बी फेस केला असेल, आणि कंजंक्शन फुल आहे. सो त्यातून एक नवीन सुरुवात झालेली असं कुठेतरी दाखतं आहे इथे पहिल्या 2 कार्ड्समध्ये दिसतं आहे. सो काहीतरी इमोशनल ट्रॉमामध्ये तुम्हाला खूप वाईट एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. एक बऱ्याच गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागल्या असतील. एक स्ट्रगल केलं तुम्ही, एक वैचारिक स्ट्रगल असेल ते, आणि पार त्यामधून तापून सुलाखून तुम्ही बाहेर पडलात.
पण एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात झाली, की कुठेतरी एक नवीन पहाट तुमच्या आयुष्यात झाली. आणि द फुलचं कार्ड एक सांगतं की ती न्यू बिगनिंग हा पॉझिटिव्ह पिरियड आहे. सो आणि पुढे द लवर्सचं कार्ड आहे. सो कोणीतरी एक नवीन आयुष्यात, मे बी अगोदरच्या रिलेशनशिपमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि आता हे तुम्हाला एक नवीन रिलेशनशिप तुम्हाला तुमच्या आयुष्यात येऊन घातली आहे, कारण तो व्हील ऑफ फॉर्च्यून कंजंक्शनमध्ये आहे. सो एक नशिबाचं चक्र एक कंप्लीट झालं. एक एक ते काय दुःख चक्र होतं ते तुमचं संपलं आणि आता एक नवीन चक्र सुरुवात झाली आहे. मे बी त्या कार्मिक लेसनमधून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकून बाहेर पडलात आणि आता एक सगळ्या गोष्टी सेटल होण्यासाठी एक युनिवर्सने तुमच्या आयुष्यामध्ये एक कोणतरी सोबत पाठवली आहे. द हर्मिटचं कार्ड सेल्फ इंट्रोस्पेक्शनचं पिरियड दाखवतं, की एक स्वतःच्या गतकाळातील आतापर्यंत आयुष्य जे जगलेलं आहे त्याचा कुठेतरी एक डीपली विचार करणं, एक स्वतःच्या मनाशी आणि काही पुढच्या जीवनाची एक रूपरेखा आखणं, हे काहीसं हर्मिट दाखवतं. हर्मिट एक विजडम दाखवतं, की आतापर्यंतच्या ज्या पिरियडमधून काही एक विजडम मिळालं असेल, काही तुम्ही शिकला असाल या कार्मिक लेसनमधून, तर आता त्यातून तुम्ही बी इन कंजंक्शन व्हील ऑफ फॉर्च्यून आहे. सो हा जो आता चेंज झालेला आहे त्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये शिकायला मिळाल्या असतील. सो 9 ऑफ कप्स दाखवते की आता एक फुलफिलमेंट, एक कंटेनमेंट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे. एक जी तुम्हाला माहीत नाही आहे अजून, ज्याबद्दल तुम्ही एक अजून काही गोष्टी सिक्रेट्स आहेत, सगळ्या गोष्टी अजून उघड झालेल्या नाही आहेत, त्या व्यक्तीबद्दल मे बी असू शकतं. आणि मे बी या रिलेशनशिपमध्ये आता क्वीन ऑफ स्वॉर्ड हे कार्ड बॉटम ऑफ द डेक द स्टारचं कार्ड होप्स दाखवतो. म्हणजे आता फ्युचरबद्दल बऱ्यापैकी होप्स तुम्ही घ्यायला काही हरकत नाही. आणि इनफॅक्ट तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक आहे की एक फ्युचर तुमचं आता चांगलं बेटर असेल. सो पॉझिटिव्ह कार्ड तुमच्या स्टारचं कार्ड तुमच्या बॉटम ऑफ द डेक आहे. सो तो एक पॉझिटिव्हनेस आहे. या कार्डला कुठलंही निगेटिव्ह मिनिंग नाही आहे. सो एक मनामध्ये तुम्ही तुमचे ॲफर्मेशन्स आहेत. एक पुढच्या आयुष्यासाठी म्हणता येईल की एक पॉझिटिव्हनेस आहे, होप्स आहेत तुम्हाला. पण जे लास्ट कार्ड आहे क्वीन ऑफ स्वॉर्ड्स, इन कंजंक्शन विथ हाय ऑफ प्रिस्ट. क्वीन ऑफ स्वॉर्ड ही इमोशनल नाही आहे, हा पूर्ण प्रॅक्टिकल आउटलुक आहे. मग असं सुचवायचं आहे का स्पिरिट्सना की तुम्ही आता यापुढे प्रॅक्टिकल आउटकम, लास्ट कार्ड दिसत आहे क्वीन ऑफ स्वॉर्ड्सचं. सो तिथे एक प्रॅक्टिकल अप्रोच तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. असं काहीच लास्ट ह्याच्या मागचं द स्टारच्या मागचं कार्ड हे 5 ऑफ स्वॉर्ड्स रिव्हर्स आहे. सो त्या चिंता काळजी यांना कुठेतरी आता तुमच्या आयुष्यामध्ये थारा नाही आहे, हे असं दिसतं आहे. सो एक नवीन होप्स आहेत. जी कोणी व्यक्ती आहे साधारणतः ऑगस्टपर्यंतचा हा महिना हा एक दिसतो इथे की तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. आपण हा डिवाइन टाईम ओरॅकल आहे, त्यावरून आपण साधारणतः ही व्यक्ती कधी तुमच्या आयुष्यामध्ये येईल त्याबद्दल एक विचारूया. जून 21 मे ते 20 जून, 21 मे ते 20 जूनच्या दरम्यान जून महिना आहे. 21 मे ते 20 जून
असं दिसतंय. सो 21 मे ते 20 जूनच्या दरम्यान कारण जो सब्जेक्ट आहे समवन इज कमिंग इन सूनर दॅन यू थिंक, म्हणजे ही गोष्ट घटना जवळपासच घडणार आहे. ओके, एक फायनान्शियल गेनसुद्धा आहे. मे बी कदाचित त्या व्यक्तीच्या येण्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार असेल किंवा काय. द ट्रेझरचं कार्ड सांगतं की एक बऱ्याचशा कुठल्या तरी फायनान्शियल मधून तुम्ही बाहेर पडला असाल. मे बी 10 ऑफ स्वोर्ड्स त्यामुळे आहे, म्हणजे काहीतरी आहे पास्ट की ज्याच्यामध्ये तुमचा बराचसा फायनान्शियल लॉस झालेला असेल. पण एक आहे की तुमच्या मनाची जी इच्छा आहे की एक बाउन्स बॅक करण्याची, ती कुठेतरी अजून बाकी आहे यामध्ये असं दिसतंय. एक विजडम अँड माइंडचं कार्डसुद्धा त्यासोबत आहे. सो त्या सकट एक चांगली विल पॉवर ठेवून तुम्हाला पुढे प्रवास करायचा. एक वेळ हा जो विजडम माइंड आहे ना, त्याचा एक आपण मेसेज वाचूया. This card brings with it a time of enormous power, abundance and expression. The first three rays or the energies of the divine move within you equally. Power and will, love and wisdom, intellect or mind. You are working intimately with the ascended masters who are linked to these energies. With the participation of the masters, you can raise your focus to the higher power and purpose. You can combine the fire of creativity with the water of receptivity in order to make your contribution to the world. सो या कार्डवरून तर असं दिसतंय की एक तुम्हाला डिवाइन मदत कदाचित एक जे असेंडेड मास्टर्स, स्पिरिट गाईड्स यांची तुम्हाला मदत मिळणार आहे. दे आर नथिंग लेस दॅन द डिवाइन फोर्सेस मूविंग थ्रू यू सो दॅट यू कॅन मॅनिफेस्ट देअर पॉवर इन द वर्ल्ड, असं म्हटलं आहे. सो एक असं दिसतंय की तुम्हाला डिवाइन हेल्प मिळणार आहे. डिवाइन हेल्प तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. असेंडेड माणसं, कुणीतरी एन्सेस्टर्स जे तुम्हाला मदत करणार आहेत. कारण कोणतरी तुमच्या पास्टमधून आहे. हे लेसन फ्रॉम द पास्ट दाखवत आहे. तुमच्या पास्टमधून कोणतरी येणार आहे आणि त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी जर तुम्हाला साधायची असेल तर तुम्हाला कुठेतरी मनाची जे हाय प्रेस्टेस इन कंजंक्शन विथ क्वीन ऑफ सोर्स दाखवत आहे की तुम्हाला त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी साधायची असेल तर तुम्हाला तुमचं माइंड एक फर्म, एक रॅशनल बनवणं गरजेचं आहे. तिथे इमोशन्सना धारा असता कामा नये. एक रॅशनल विचार करणं किंवा क्लॅरिटी असणं विचारांची, ते गरजेचं आहे. इन कंजंक्शन दाखवत आहे. कारण येणारं ही जी तुमची नवीन सुरुवात झालेली आहे लाईफची, त्यामध्ये बरेच चॅलेंजेस तुम्हाला ओव्हरकम करायचे आहेत. एक फायनान्शियल गेन तर तुम्हाला मिळेल, कारण तुम्ही जे आतापर्यंत स्ट्रगल करत आला आहात त्यानंतर फायनान्शियल गेन तर तुम्हाला मिळणारच आहेत, प्रश्नच नाही. पण आता तुम्हाला पुढे जे जायचं आहे ते हा जो पास्ट आहे तुमचा, याचा धडा घेऊन पुढे पाऊल उचलायचं तुम्हाला.
आणि तुमच्या आता सगळ्या प्रश्नांना यामुळे उत्तर मिळणार आहे. जे काही तुमचं प्रॉब्लेम ज्याच्यावरती तुम्हाला आतापर्यंत काही एक मार्ग मिळत नव्हता मे बी, त्या सगळ्या गोष्टींमध्ये आता तुम्हाला एक नवीन दिशा मिळून जाईल असं काहीसं दिसतंय. त्यामुळे यापुढे जे काही तुम्ही कराल ना, त्याच्यामध्ये तुमचं विल पॉवर असू दे, तुमचं नॉलेज तुम्ही वापरा, तुमचं माइंड एक कॉन्सन्ट्रेट असू दे, एक मनामध्ये प्रेम राहू दे, कुठलाही द्वेषभाव, इतर कुठलेही इमोशन्स नको असू देत. एक पॅशन तुम्ही फॉलो करा की ज्याने तुम्हाला पुढे जाता येईल. सो ओव्हरऑल हा एक गायडन्स दिसतो आहे की बहुतेक कोणी व्यक्ती नसून तुम्हाला एक परमेश्वरी सपोर्ट या लाईफमध्ये मिळून जाणार आहे असं काहीसं दिसतं आहे. मे बी तुमचे ॲन्सेस्टर्स आहेत ते तुम्हाला मदत करणार आहे. कोणतरी तुमच्या पास्ट लाईफमधून कोणीच तरी सोलमेट असू शकतं, जे एक मे बी ॲन्सेस्टरपैकी कोणी ज्यांचा एक तुमच्यावरती एक जीव असेल किंवा काय, त्यापैकी कोणतरी असू शकतं असं काहीसं दिसतं आहे. सो ही कोणी इतर व्यक्ती नसून एक डिवाईन पॉवर आहे की ती तुमच्या पाठीशी राहणार आहे या कंडिशनमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. त्यांच्या येण्याने तुमचे एक फायनान्शियल गेन्स किंवा एक तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गेन्स तुम्हाला मिळतीलच, प्लस तुमचे जे चॅलेंजेस आहेत, लाईफ चॅलेंजेस, त्यातूनसुद्धा बाहेर पडणं किंवा तुमच्या विरोधात जे कोणी काही काम करत असतील एक त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज शक्य होतील. ओके, मे बी काही गोष्टी अशा असू शकतात की त्या तुम्हाला तुमच्यापासून हिडन आहेत आणि त्या तुम्हाला त्रासदायक होणार आहेत. सो आता या पॉवरमुळे तुम्हाला त्या गोष्टींवरती कंट्रोल मिळवण्यासाठी एक होप्स निर्माण झालेले आहेत. कुठल्याही प्रॉब्लेम्सवरती ओव्हरकम करणं तुम्हाला शक्य होणार आहे असं काहीसं या स्प्रेडमधून दिसते. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे सांगा, आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.